आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी बोंबीलची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 7 बोंबील घेतले होते आणि एका बोंबलाचे 2 तुकडे करून घेतले होते। जास्त घेतले तरी पण चालू शकतात। ह्याला काय करणार आहे, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। हे बोंबील तुम्ही भिजत घातले तरी पण चालू शकतात। एक 10 मिनिटं भिजत घालायची किंवा अर्धा तास जरी भिजत घातले तरी पण चालू शकतं। त्याला चांगले स्वच्छ मी धुवून घेते। 2 ते 3 पाण्याने बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले, ते एकदम सॉफ्ट झालेले आहेत। जर जास्त तुमचे कडक असतील का नाही तर एक अर्धा तास भिजत घातले तरी चालतील किंवा 15 मिनिटं जरी भिजत घातले तरी चालतील। तवा गरम करत ठेवलेला आहे, गॅस आहे मीडियम। पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं, थोडं तरी पाणी त्याला राहतं। एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे, तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, सोडून घ्यायचं। थोडं ह्याच्यामध्ये तेल राहतं पण नितळून घ्यायचं जरा। आता ह्याला काय करायचं, चांगलं भाजून घ्यायचं। मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं मी भाजून घेतलेले, ते एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि असे लालसर भाजून घ्यायचे चांगले, एकसारखे हलवून हलवून। आता तुम्हाला ह्याचे छोटे तुकडे करायचे असले तरी पण करू शकता अशा पद्धतीमध्ये, म्हणजे ह्याचे 2 तुकडे हे बघा अशा ह्याच्या पद्धतीत। आणि एकदम थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही एक पॅकबंद डब्यामध्ये जर भरून ठेवले ना तर जसं खायला लागेल तसं सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा, तोपर्यंत गॅस बारीक करायचा। तर साहित्य बघा, हे काळं मीठ घेतलेलं एकदम थोडंसं, हे साधं मीठ घेतलेलं आहे थोडंसं, म्हणजे चवीप्रमाणे घ्यायचं। बोंबीलसुद्धा खरट असतात पण त्याला आपण 2 ते 3 पाण्याने एकदम चोळून चोळून धुतलेलं आहे। गरम पाण्यानं जरी धुतलं तरी त्याचं मिठाचं प्रमाण थोडंसं कमी असतं, म्हणजे कमी होतं, तर त्याप्रमाणेच मीठ घ्यायचं। हा गरम मसाला घेतलेला आहे छोटा, अर्धा चमच्याला पण कमी। हा घेतलेला आहे चाट मसाला, मिरची पावडर घेतलेली आहे छोटा अर्धा चमचा, थोडीशी हळद घेतलेली आहे। हा तिखटवाला घेतलेला आहे मिरची पावडर, त्याप्रमाणे घ्यायचं। तर हे मी सगळंच टाकणार आहे, एकदम चटपटीत होतं हे। चांगलं कालवून घ्यायचं। हे जास्त प्रमाणात बनवलं तरी पण तुम्ही चालेल, मी थोड्याच प्रमाणात दाखवणार आहे। हे एकदम बारीक गॅस केलेला आहे, कारण अशा रेसिपी असतात का नाही मिरची पावडर वगैरे टाकली की नाही तर मग जळून जाते। तर बघा, आणि जास्त लोक असलं नाही एवढं जर केलं तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा बटाटा पण टाकू शकता। बटाट्याची साल काढायची आणि ती पण चांगले बटाटे भाजून घ्यायचे, दोन्ही मिळून खायला पण खूप छान लागतात। तशा पण रेसिपी पाहिजे असले तर मला कमेंट करून सांगा। गॅस केला आता मी बंद, 1 मिनिटभर भाजून घ्यायचं, खूप चटपटीत लागतं, खायला पण छान असं। हे बघा, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।